नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी करेक्ट कार्यक्रम मध्ये आपलं स्वागत. विधानसभेत हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरनं विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. विधानसभेत नाना पटोलेंनी थेट पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला आणि नाना पटोले, भास्कर जाधव, जयंत पाटील यांनी हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. उद्या अधिवेशन संपण्याआधी सरकारला भूमिका मांडावी लागणार आहे असे निर्देश राहुल नार्वेकरांनी दिले आहेत. तर भास्कर जाधवांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरनं सवाल उपस्थित केलेला आहे. सरकारला सांगता निवेदन करा. आता कदम साहेब उभे झालेत, पण आपण सांगून सुद्धा सरकार तिथं त्याला उभं होऊनही उत्तर देत नाही आणि निवेदनही देत नाही. अध्यक्ष महाराज, काल मी महत्त्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज, आणि राज्याचे महत्त्वाचे कागद, गोपनीय कागद या एंटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत. मला कोणाचं चरित्र करा, माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाही आहे, तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज, मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाही आहे. पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय, तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर. पण अध्यक्ष महाराज, एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज. काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार, पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय, नाशिक, ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज. आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज. तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने, तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज. एक मिनिट, शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का? होय अध्यक्ष महोदय. नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे. राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला? अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं. दरम्यान याच संदर्भात आजच्या करेक्ट कार्यक्रम मध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत जोडले गेले आहेत माजी सनदी अधिकारी महेश जगडे, ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते आणि एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी. तिघांचंही स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीच्या विशेष चर्चेमध्ये. सगळ्यात आधी राहुल कुलकर्णी, मी तुमच्याकडे येतोय. आपण आधी सगळं हे नेमकं प्रकरण काय ते समजून घेऊ आणि मग पुढे चर्चेला सुरुवात करू. राहुल. हे बघा सौरभ, ह्या प्रकरणाची चर्चा मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे किमान 2 आठवड्यापासून सुरू आहे. ती मंत्रालयात सर्कलमध्ये तर खूपच जोरदार सुरू आहे. आणि त्या चर्चेचा एकच सूर काय आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रकरणाची पाळेमुळं कुठेतरी गेलेली आहेत. आता ठाण्यामध्ये असं म्हणतात, त्या महिलेने तर प्रेस कॉन्फरन्सच घेतली 4 दिवसापूर्वी. एक तक्रार साकीनाका पोलीस स्टेशनला आली. ती आलेली तक्रार उत्तर महाराष्ट्रातल्या, कारण आपल्यालाही पुन्हा हे सुतोवाच करायचं नाही आहे की आपला रोग कुणाकडे आहे, कारण हे सगळं सांगोवांगी आहे आणि बरंचसं अनेक चर्चेला धुमारं फोडणारं आहे. अर्थात श्री राज ठाकरे यांनी ह्या संदर्भात काहीतरी त्यांच्या इगतपुरी इथल्या शिबिरामध्ये पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना म्हटलं, असं काही वर्तमानपत्रांनी छापलेलं आहे. तर ही जी तक्रार आहे ती व्हॉट्सॲपवरती उत्तर महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यातल्या एका SP ला गेली आणि त्या SP नी एका पोलीस स्टेशनच्या PIला सांगितलं की याची पडताळणी करा. आणि आत्ता एक आरोपी जो पॉक्सकोमध्ये त्याला जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे, त्याच्या घरामध्ये काही धाडी पडल्या वगैरे आणि तिथं काही CD आल्या. आता अशी एक चर्चा आहे. दुसरी चर्चा आहे जी वर्तमानपत्रांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये छापली आहे, खास करून दैनिक पुढारीचा एक साधनतेचा तपशीलवार त्यांनी लिहिलेला रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की नाशिकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा घडलाय प्रकार आणि ह्या घडलेल्या प्रकारामध्ये 72 वरिष्ठ पोलीस अधिकारी, बहुतांश अधिकारी हे सध्या नाशिक, पुणे आणि मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि मग त्यांनी काही आजी मंत्र्यांचा पण संदर्भ दिलेला आहे. आता या तक्रारदार महिलेनी 40 ते 50 लाख रुपयाची खंडणी मागितली वगैरे असं म्हटलं की ज्या प्रकरणामध्ये हे सगळं सुरू आहे. आता याच्यात सभागृहामध्ये आज जी चर्चा झाली, एकच शेवटचा मुद्दा मांडतो की हे आत्ता जे कळलं त्याप्रमाणे हनी ट्रॅपचं प्रकरण असून त्याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंध नाही आहे. याच्यामध्ये जे अधिकाऱ्यांनी जे आजी माजी मंत्री कोणी फसले असं म्हणतात, तर त्यांच्या
भावना उत्तेजित करून केले गेलेले हे कृत्य आहे, अशी मंत्रालयापासून ते उत्तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये चर्चा सुरू आहे. अगदी. मी आता अनिल थत्ते यांच्याकडे येतो. अनिलजी, आपण जर हे सगळं प्रकरण बघितलं तर हे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या सेंट्रिककडे येतं, विशेषतः ठाणे सेंट्रिक. कसं बघताय सगळ्या प्रकाराकडे? तुमची प्रतिक्रिया काय? कसं आहे की हे सगळं राहुलने अतिशय उत्तमपणे शब्द वापरला. तो म्हणाला हे सगळं सांगोवांगी आहे. मलाही असं वाटतं की राज ठाकरे यांनी पत्रकारांना एवढा मोठा गौप्यस्फोट, ज्याचा पुढे कित्येक दिवस पडसाद उमटत राहतील हे आपल्याला माहिती आहे, तो स्वतःच्या नावाने केला नाही. वास्तविक असं आहे की त्यांनी जर त्यांच्या नावाने हा केला असता तर त्याला अधिक गांभीर्य आलं असतं, पण त्यांनी तसा तो केला नाही. 12 पत्रकार त्यांच्यासमोर होते, ज्यांच्यासमोर ते बोलले त्या 12 पत्रकारांची नावही माझ्याकडे आहेत. आणि राज ठाकरे यांच्या आधी हाच माणूस, त्याचे वैयक्तिक काही संघर्ष आहेत, जो राज ठाकरेंना ज्याने हे सांगितलं ना त्याचा वैयक्तिक, तो संजय राऊतांकडे पण गेला होता. आणि 72 हा आकडा दिल्यावर त्यांनी म्हणलं की पुरावे काय आहेत? 72, 73, 100 काय असं काही नाही, कारण हे प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळीकडे चाललेले असतात की असं 72 असा नेमका आकडा काही नाही. तर त्यांनी सांगितलं माझ्याकडे पुरावा नाहीये, पण 3 लोकांच्या तक्रारींची चौकशी चालू आहे. तो म्हणाला हे सगळ्या जगाला माहितीये, 3 लोकांची चौकशी चालू आहे, पण तेथे पण FIR नाहीये. प्लीज नोट, FIR नाहीये, चौकशी चालू आहे. आणि एका बाईचं तर कॉम्प्रोमाइज झालेलं आहे, त्यामुळे तो विषयच संपला. म्हणजे 3च लोकांची नावं ती पण घेऊ शकत नाहीत, कारण FIR नाहीये दाखल. तर मला असं वाटतं हे सगळं काय म्हणतात त्याला, गॉसिपच्या स्वरूपात आहे. आणि त्याचं रूपांतर राज ठाकरेंनी हुशारीने स्वतःच्या नावाच्या गौप्यस्फोटात केलं नाही, यातच सगळं आलं. हे अशा तऱ्हेचे गप्पा असतात, त्या वाऱ्यावरच्या वारात सारख्या उडून जातील असं मला वाटतं. पण याच्याकडे गांभीर्याने बघितलं जात नाही, हे खरं आहे. आणि मंत्र्यांच्या मैत्रिणी नावाची मी मालिका लिहिली होती मार्मिक मध्ये बाळासाहेबांकडे, त्यामुळे मी त्यावेळेला मंत्र्यांची आणि त्या मैत्रिणींची अशी नावं द्यायचो. अच्छा. आणि हे गौप्यस्फोट करायचो, जे महाराष्ट्रात कुणीच कधी केलं नाही. आताही माझ्यावर बरेच खटले चालू आहेत, त्याच्यातही मी नावं घेतलेली आहेत. पण याच्यात नाव न घेता तुम्ही बोलताना माझं तर म्हणणं उलट आपण सगळ्यांना बदनाम करतो. ते 72 अधिकारी 72 म्हणतात, पण ते 72 कोण हे सांगत नाही. महाराष्ट्रातल्या IAS IPS केडर नेते कार्यकर्ते यांना तुम्ही डिमोरलाइज करता. कारण 72 म्हणजे कोण? मी समजा एखाद्या अमुक एका कार्यालयात एक बाई किंवा एक बुवा काहीतरी आहे असं म्हटलं तर सगळे संशयाच्या भोवऱ्यात सापडतात. हे अत्यंत गैर आहे. आणि एका गॉसिपच्या आधारे तुम्ही महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना IAS IPS ना सगळ्यांना बदनामीच्या संशयाच्या वाळवंटात घालता, हे निषेधार्ह आहे असं मला वाटतं. आणि राज ठाकरेंनी हे बोलायला नको होतं, आणि बोललं तर पुरावे द्यायला पाहिजे होतं. नाही, याच संदर्भात आपण महेश झगडेंना त्यांचं मत विचारूया. माजी सनदी अधिकारी आपल्यासोबत आहेत. महेशजी, आपण माजी सनदी अधिकारी आहात. अधिकारी असणं, राजकारणी असणं हे एक जबाबदारीचं पद असतं. इतके राजकारणी किंवा अधिकारी घसरतात कसे, काय वाटतं तुम्हाला? सर्व यामध्ये असं आहे की ते समाजाचा हिस्सा असतात आणि समाजामध्ये जे चाललं असतं त्याचप्रमाणे त्यांच्याही वैयक्तिक जीवनामध्ये ते चालतं. आणि हे चालणार आहे असं समजणारी व्यवस्था आपल्याकडे आहे. म्हणजे ज्यावेळेस संविधान बनलं तेव्हापासून असं आहे की त्याची प्रशासकीय व्यवस्था अशी असू शकते. राजकीय व्यवस्थे बाबतीत तसं केलं नाही, पण प्रशासकीय व्यवस्थेसाठी हे असं घडू शकेल. आणि त्यामुळे काही लोक इन्फ्लुएन्स करतील आणि असे प्रकार जे आता जे आपण चर्चा करतोय, जे आता सध्या सांगोंगे आहेत असं जरी म्हटलं तरी जी चर्चा होते, तर ती चर्चा म्हणजे तसं काही होऊ नये. आणि कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली, कोणाच्या दबावाखाली किंवा अशा ब्लॅकमेलिंगच्या खाली राज्याचे निर्णय चुकीचे, किंवा एखादा जिल्हाधिकारी जरी असेल किंवा सुप्रिटेंडेंट पोलीस असेल त्याचे निर्णय चुकू नयेत आणि त्याचा राज्य सामान्य जनाच्या वरती दुष्परिणाम होऊ नये अशी व्यवस्था असावी म्हणून वर्तणूक नियम केलेले आहेत. देशासाठी जे ऑल इंडिया सर्व्हिस असते, जे शीर्ष प्रशासन असतं, IAS IPS किंवा बाकीचे जे IRS वगैरे असतात, त्यांच्यासाठी 1968 साली नियम केलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जे नागरी सेवा नियम आहेत 1979 साली केले, त्याच्यामध्ये स्पेसिफिक म्हटलेलं आहे की तुम्ही अशा कोणत्याही व्यक्तीच्या संगतीत येऊ नका की जेणेकरून तुमच्यावरती प्रभाव पडेल आणि तो प्रभाव पडल्यानंतर तुमच्या याच्यामध्ये निर्णयामध्ये त्या धोका निर्माण होईल. तर तुम्हाला धोका नाही, खरं म्हणजे की त्यांना धोका असतोच, पण जनतेला प्रशासकीय निर्णयाच्या दुर्गतीमुळे धोका निर्माण होऊ नये अशी व्यवस्था केलेली आहे. अर्थात हे करताना त्याच्यामध्ये मग पर्यवेक्षकीय त्याच्यामध्ये असतात की एखादा अधिकारी किंवा कर्मचारी किंवा मग शीर्षस्थानाचे कोणी काही करताय का, त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांचं त्यांच्याकडे लक्ष असावं. पण मला त्याच्या पलीकडे जायचं आहे. आणि आता खरं म्हणजे की जसं थत्तेजीने सांगितलं की सगळे याच्या वादाच्या भोवऱ्यात आहेत आणि सगळे संशयाने बघतात. खरं म्हणजे की संबंधित प्रशासकीय वरिष्ठ प्रशासनाने सांगितलं पाहिजे की वस्तुस्थिती काय आहे. त्यामुळे नाही तर प्रत्येक जण त्याच्यामध्ये संशयाच्या भोवऱ्यामध्ये आलेला आहे, हे वातावरण खराब आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी सांगायची आहे
की राज्यामध्ये एक SID नावाचं डिपार्टमेंट आहे, त्याला कमिशनर दर्जाचे ऍडिशनल डीजी दर्जाचे पोलीस अधिकारी असतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगदी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट जे असतं, आणि ते दररोज सकाळी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना अवगत करते की काल राज्यामध्ये काय घडलेलं आहे, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी असतात, आणि मग उद्या काय घडणार आहे. त्यामुळे त्यांची ही तिथे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणारी गोपनीय इन्फॉर्मेशन ही असते, जसं IT केंद्र शासनामध्ये. मग हे सगळं घडत होतं, मग हे डिपार्टमेंट का झोपलेलं होतं का? खरं म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी जे सांगोवांगी घडतात की राजसाहेबांना समजतायत किंवा पत्रकारांना समजतायत, मग ह्या डिपार्टमेंटचं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे की या डिपार्टमेंटने खरा त्यांचा गोपनीय अहवाल दिला पाहिजे, आणि गोपनीय अहवाल दिला असेल तर मग ते जनतेपुढे आलं पाहिजे. असं काहीच नाहीये, संशय कोणावरती घेऊ नका. पण जर झालं असेल तर आम्ही ते इन्व्हेस्टिगेट करतो आहोत. खरं म्हणजे की इतकं पारदर्शकपणे झालं पाहिजे. पण हे घडतं, म्हणजे घडत नाही असं मी म्हणेल का? तर मी अजिबात असं म्हणणार नाही की असं घडत नाहीये. तसं घडू शकतं, कारण तो मानवी स्वभाव आहे. पण तसं घडू नये ही शीर्ष प्रशासनाची जबाबदारी आहे, कारण तसं कायद्यात नमूद केलेलं आहे. आणि हे त्यांना माहिती नसतं का? त्यांना माहिती असतं, त्याच्यावरती त्यांच्या परीक्षा होतात, आणि त्या परीक्षामधून ते जमा जातं की तुम्हाला ते कळलंय की नाहीये, की अशा पद्धतीची तुमची वर्तवणूक असावी की नाही. त्यामुळे मला वाटतं की हे घडत राहणारे, पण ते घडू नये म्हणून ती व्यवस्था जरा अजून तगड्या पद्धतीने त्याचं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. निश्चितच. मी थत्तेंकडे येतोय. थत्ते, तुम्हाला काय वाटतं, महेशजींनी ज्या एकूणच शासकीय यंत्रणेचा उल्लेख केला त्या यंत्रणांचं अपयश आहे असं तुम्हाला वाटतं का, एक पत्रकार म्हणून? मला 3 छोटे मुद्दे सांगतो. एक म्हणजे हनी ट्रॅपचा आद्य प्रवर्तक इंद्र आहे. तो जो ऋषी मुनींच्या तपस्येचा भंग करण्याकरता मेनका वगैरे सगळ्या अप्सरा पाठवायच्या, तो पहिला आद्य हनी ट्रॅप आहे असं मी म्हणेन. दुसरी गोष्ट अशी की चाणक्याच्या चाणक्य नीतीमध्ये विषकन्या, वेश्या आणि स्त्रिया यांचा शत्रूला घात करण्याकरता कसा उपयोग करावा याचं फार मोठं तपशीलवार त्यांनी हे मांडलेले आहेत. तिसरी गोष्ट अशी की मी स्वतः 55 वर्ष पत्रकारितेमध्ये आहे, आणि आतापर्यंत या 55 वर्षात किमान 550 तरी मला अशी उदाहरणं माहिती आहेत की जी उजेडात आली नाही, परंतु अंधारात होत होती. आणि पुरुष हा जास्त स्खलनशील असतो, त्यामुळे तो पटकन अशा ट्रॅपमध्ये सापडतो आणि वाहवत जातो. पण प्रत्येकाची परिणिती याचे थोडे ना असे लेअर बघितले पण अनिलजी, यातला मूळ मुद्दा बाजूला राहतोय. हे यंत्रणांचं अपयश आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं काही नाही. इतकं वैयक्तिक जीवनामध्ये, खासगी जीवनामध्ये जर हस्तक्षेप सरकारी यंत्रणा करायला लागल्या तर त्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवाल. पण मग हे व्यक्तिविशेष असं वाटतं, कारण एकूणच 72 अधिकारी आणि राजकारणी ज्यांच्याकडे महत्वाची पद आहेत, जे राष्ट्र चालवतायत, राज्य चालवतायत. हा 72 आकडा जो आहे ना, तो कुणालाही तुम्ही चॅलेंज द्या. तर नाना पटोले म्हणाले की नाही की आम्ही यादी देतो, नाही देऊ शकणार ते. ही यादी येणारच नाहीये कधी. आणि 72 म्हणताय, कुणी आणखीन 172 म्हणेल उद्या. त्याला काही अर्थ नाहीये. राज ठाकरेंना त्याचं वैयर्थ जाणवलं म्हणून तर त्यांनी स्वतःची जबाबदारी घेतली नाही, नाव नाही जोडू दिलं. संजयनी तर फटकावून लावलं त्याला की हे तुझं वैयक्तिक राहुल आहेत. आणि प्रशासकीय यंत्रणा कुठे कुठे लक्ष ठेवणार सर? वैयक्तिक जीवनात कोण काय करतं याच्यावर नाही ठेवू शकत, आणि ठेवूही नाही. जोपर्यंत तक्रार येते, तक्रार आल्यावर गंभीर्याने दखल घेतली पाहिजे, त्यात प्रश्नच नाही. हे महेश झगडे कसं आहेत की आयुष्यभर त्यांनी एका डिसिप्लिनमध्ये, आचारसंहितेमध्ये स्वतःचं आयुष्य काढलं. महेश झागडे ठीक आहे, ही चर्चा ह्या निमित्तानं अजून दुसरीकडे जाते. आपण पटकन राहुल कुलकर्णींकडनं त्यांचं मत जाणून घेऊया आतापर्यंतच्या चर्चेबद्दल. राहुल, काय वाटतं, प्रशासकीय यंत्रणांचं अपयश आहे की हे व्यक्तिविशेष आहे? नाही, आता त्याच्यात प्रशासकीय यंत्रणांचं अपयश आणि व्यक्तिविशेष यापेक्षा आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, आणि ती झाली आहे सभागृहाच्या पटलावरती. कारण सभागृहाचे जे प्रिव्हिलेज आहेत त्याचा आधार घेऊन नाना पटोलेंनी सांगितलं की माझ्याकडे एक काय पेनड्राईव्ह आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. खरं म्हणजे विरोधी पक्ष नेते असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील, यांनी आता सभागृहाच्या बाहेर सुद्धा येऊन, कारण उद्या परवा सभागृह संपतच आहे, या सगळ्या घटनेवरती निवेदन करणं गरजेचं आहे. ते का गरजेचं आहे तर सांगोवांगी गोष्टी होत्या, इथपर्यंत ते ठीक होतं. मंत्रालयाच्या सर्कलमध्ये जसं आता तत्तेजी सांगतायत तशा गोष्टी खूप महाराष्ट्राने ऐकलेल्या आहेत. यावेळेला एक छोटासा सूक्ष्म फरक काय की मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी आणि वर्तमानपत्रांनी सुद्धा ह्याबद्दलच्या रसदार बातम्या ह्या छापल्यात, प्रकाशित केलेल्या आहेत. एका महिलेनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि तिने जे आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये त्या एकूणच त्या महिलेच्या तक्रारीच्या अनुषंगाने जरी विचार केला तर असं लक्षात येतं आहे की हा जो काही कथित हनी ट्रॅपचा प्रकार आहे, त्या कथित हनी ट्रॅपमध्ये ब्लॅकमेलिंग पण आहे. पण यंत्रणेच्या संदर्भातला मुद्दा हा आहे की जे कोणी 70, 72, 5, 10 किंवा मंत्री असतील, या सगळ्यांचा वापर करून
अशा कुठल्या गोष्टी घडल्यात का की ज्या नको घडायला हव्या होत्या, किंवा अशा काही अनैतिक कामं झालेली आहेत का, अशी काही समाजविघातक कामं झालेली आहेत का, ह्याबद्दलचा मात्र खुलासा सरकारने जरूर करायला हवा. कारण आता हे महाराष्ट्रात चर्चेला आलेलं आहे, नुसतं सांगोवांगी नाहीये. मी म्हणालो तसं माध्यमात ते छापून आलेलं आहे. बरं, 2 गृह राज्यमंत्री त्यांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा ते असं म्हणाले की याच्यामध्ये तक्रार आलेली नाहीये. बरोबर. खरं तर त्या महिलेनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्या प्रेस कॉन्फरन्सला पुढे जात सरकारने असं म्हणायला हवं होतं की या सगळ्या प्रकरणाची आम्ही तपशीलवार चौकशी करू, सभागृहाच्या पटलावरती सांगू, आणि आता चर्चाच सुरू असल्यामुळं सभागृहाच्या बाहेर सुद्धा जाऊन ते सांगायला हवं. कारण काय आहे की सत्ताधारी वर्तुळातल्या काही उच्च पदस्थ मंडळीबद्दल ही चर्चा आहे, काही महत्वाच्या मंत्र्याबद्दल तिची चर्चा आहे, आणि यापूर्वीचा पूर्व इतिहास जरी असा असला की यातनं फारसं काही कुणाच्या हाती लागत नाही, तरी सुद्धा आता ही चर्चा खरोखर एक ज्याला आपण कॉन्क्रीट लेवलला, महत्वाच्या लेवलला पोचवावी असं जर विरोधी पक्षनेत्यांना वाटत असेल, जसं आपल्याला आठवत असेल तर श्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता असताना त्यांनी एक पेनड्राईव्ह आणला आणि त्या पेनड्राईव्ह मधनं 2 महत्वाच्या गोष्टी घडल्या. एक ज्यातनं गृहमंत्र्यांना पण राजीनामा द्यावा लागला, तो मृतदेह वगैरे झाला, तो एक. आणि त्याचबरोबर गिरीश महाजन यांना अटक करण्यासाठी एक कृती सुरू आहे असा एक पेन ड्राईव्ह, आणि त्यातनं सीसीटीव्ही फुटेज त्यांनी आणले होते. त्यामुळं पेन ड्राईव्हचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्व आहे. आणि तसा जर पेन ड्राईव्ह नाना पटोले यांच्याकडे असेल तर त्यांनी तो सभागृहात पण सांगायला पाहिजे होता, आणि सभागृहाच्या बाहेर त्यांना सांगणं शक्य असेल तर तेही सांगायला हवं होतं असं मला वाटतं. निश्चितच. पण मग ह्या सगळ्यातनं म्हणजे मला अनिल थत्ते यांना विचारायचं आहे की तुम्ही म्हणत होतात की अर्थात हे व्यक्तिविशेष सुद्धा असतं, मग हे फक्त राजकारणासाठी चाललंय असं वाटतं का? कारण तुम्ही एकीकडे थेट म्हणतात की कोणी थेट पुरावे देत नाहीये, म्हणजे फक्त राजकारणासाठी चाललंय? कारण पुन्हा एकदाच पटलावर आलेलं आहे. नाही, कसं आहे की राहुल सुद्धा ऍग्री करेल, झगडे सर ऍग्री करतील की व्यापारी असो, उद्योगपती असो, बिल्डर असो, व्यक्तिगत छोटे लोक असो, ऑफिस मधला क्लार्क असो, आपण जसं सायबरचं डिजिटल अरेस्ट जेवढं होतं ना ते किती कॉमन आहे, सामान्य माणसं पण अडकतात, त्याच्यात सुद्धा सामान्य माणसं अडकतात. त्यामुळे आपली चर्चा होते ती राजकारणी नेत्यांपर्यंत जेव्हा ती पोहोचते तेव्हा आपण चर्चा करतो, पण वैयक्तिक जीवनात लहान मोठ्या प्रमाणात याची वेगवेगळ्या पातळ्यांवर हे चालू असतं. आणि राहुल म्हणाला तसं तुम्ही पेनड्राईव्ह त्यांनी सभापतींकडे द्यायला पाहिजे होतं खरंच. हा बघा, असे पेनड्राईव्ह यापूर्वी पण किती जणांनी देतो म्हटलं, सीडी देतो म्हटलं, त्या सीडी दिल्याने पेनड्राईव्ह कधी ओपन नाही झाले, त्याची चर्चा नाही झाली. मला असं वाटतं हे पहिल्यातलं वादळासारखं विरून जाईल असा माझा अंदाज आहे, कारण मीही अशी वादळ उठवली आणि ती वादळ भरकटत कुठे गेली हे आज त्याचं काही मागमूसही नाही. अगदी. पण ज्या पद्धतीने राहुल म्हणतायत त्यांनी जसं सांगितलं की यावेळेला ते प्रामुख्यानं समोर आलंय, प्रकर्षानं समोर आलंय, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्ये ते लिहिलं जातंय, त्याबद्दल बोललं जातंय, चर्चा होते. आज विधान भवनात त्याच्याबद्दल चर्चा झाली आहे. मला महेश सरांना विचारायचं की महेश सर, ह्या सगळ्यामुळे म्हणजे ही फक्त आता राज्यात चर्चा नाहीये, माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानं ती संपूर्ण देशभर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे यातनं महाराष्ट्रात विशेषतः 72 अधिक आणि राजकारण्यांबद्दल चर्चा होत असल्यानं महाराष्ट्राची यात बदनामी होते असं वाटतंय का? यामध्ये असं आहे की आपण इथे चर्चा करतो पण ह्या चर्चा होत राहतात. जसं आपल्याकडे पूर्वी कुरुलकरांचं प्रकरण झालं आणि ते तो भयानकच होतं, म्हणजे तो त्याच्यातला एक क्लासिकल असा तो हनी ट्रॅपचा प्रकार होता. असे हनी ट्रॅपचे प्रकार म्हणजे की मोठा छोटा अगदा मायक्रो असे ते प्रकार चालत राहतात. पण हे प्रशासनामध्ये असू नये. आता राजकीय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये मी बोलणार नाही, कारण राजकीय व्यवस्थेसाठी तसे नियम मला कुठे दिसले नाहीत किंवा तसे नियम नाहीच येत आहे. पण जिथे प्रशासकीय व्यवस्थेला नियम आहेत तिथे ते असावं. आणि माझा आणखी सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की प्रशासकीय व्यवस्थेनं त्यांच्यावरती हे असं जर केलं तर मला वाटतं की हे जे ब्लॅकमेलिंगचे जे प्रकार आहेत हे नुसतंच ते हनी ट्रॅप आणि हे आहे आणि त्यांच्याकडून पैसे मागणं हे इथपर्यंत आहे, तो क्रिमिनल भाग झाला. पण एखाद्या अधिकाऱ्यांची मग तुम्ही ब्लॅकमेल करून त्याचा निर्णय बदलणं असं, ते अधिकारी कशाला इव्हन तलाठ्याची समजा जर त्याला हनी ट्रॅप केलं आणि याची जमीन त्याच्या नावाने करा आणि असं करा, असे प्रकारपासून ते मुख्य सचिवापर्यंतचे प्रकार त्या अन्य ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे हे प्रकरण तसं जरी असं वाटलं की गुन्हेगारी स्वरूपाचं आणि पैसे पडण्यासाठी असेल किंवा कंटिन्यूस असेल, पण हा प्रकार कुठेही कधीही कसाही मायग्रेट होऊ शकतो आणि जो समोर येणारच नाही कधी. कारण असा काय निर्णय दिला तुम्हाला काही तुम्ही वरती जा निर्णयाच्या, माझ्या निर्णयाच्या विरोधात. तर मला वाटतं की ही प्रशासकीय प्रदूषणता आहे अशा माध्यमातून जर होणार असेल तर मला वाटतं की याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे आणि वरिष्ठांचं लक्ष असलंच पाहिजे. नाही, पण मला पद्धतीनं थत्ते यांनी मुद्दा उपस्थित केला की याच्यावर वरिष्ठांचं लक्ष असलं पाहिजे, पण तुम्ही वैयक्तिक पातळीवर किती लक्ष घालणार हा मुद्दा सुद्धा वैयक्तिक पातळीवरचा प्रश्न नाही हा. ज्यावेळेस तुम्ही वैयक्तिक मध्ये काय करता त्याच्यामध्ये कोणाला काय देणं घेणं नाहीये, पण त्याचे परिणाम
हे जर प्रशासकीय निर्णयावरती आणि प्रक्रियेवरती होणार असतील तर तो जनतेचा प्रश्न निर्माण होतो आणि ते नियमामध्ये अभिप्रेत केलेलं आहे. असं होऊ शकतं. त्याच्यातला नियम 314 जो आहे महाराष्ट्र शासनाचा वर्तणूक नियम, त्याच्यात त्यांनी हे अभिप्रेत केले की असं होऊ शकतं. त्यामुळे की हे असं काही सांगोवांगी नाहीये. त्यामुळे असे प्रकार घडू नयेत म्हणून त्यांच्यावरती वरिष्ठांचं नियंत्रण असावं. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की ही एसआयटीचं काम आहे की काही आता जे लोकांना समजतं तर ते यांना समजत नाही का? मग त्यांनी खरं सांगितलं पाहिजे की असं काहीच घडत नाहीये. असं ठामपणे सांगितलं पाहिजे, कारण ही किती दिवस असे चालणार आहे आणि लोकांच्या संशयाचं वातावरण किती दिवस राहणार आहे. मला वाटतं की हे वातावरण बरोबर नाही. आणि आपण म्हटल्याप्रमाणे मग त्याची बदनामी राज्याची देशभर होते का? खरं म्हणजे की हा जो प्रकार आहे याच्यात कोणीतरी येऊन स्टेटमेंट दिलं पाहिजे की हो याच्यामध्ये काही आहे किंवा नाही, आणि असेल तर आम्ही चौकशी करतोय, नसेल तर असं काहीच नाहीये. मला वाटतं की कुठेतरी एक स्टेटमेंट प्रशासकीय आलं पाहिजे किंवा मग राजकीय त्यांच्या बाबतीत त्यांनी केलं तर तेही असेल, पण किंवा आम्ही याची चौकशी करू काही असेल तर. सध्या लोकांना घाबरायचं काही कारण नाहीये. आणि काही निर्णय आता हे सगळं जे होत आहे हे केवळ हे पैसे उकळण्यासाठी झालेले आहे किंवा काही निर्णय बदलण्यासाठी झालेला आहे, हा खरं महत्वाचा प्रश्न आहे. आणि ते जर निर्णय बदलण्यासाठी जर काही ठिकाणी होत असेल आणि केवळ ते नाशिक आणि ठाण्यामध्येच नाही इतरत्र कुठे होत असेल तर मग त्याची व्याप्ती भयानकता ही आणखी जास्त होते आणि तिकडे खरं म्हणजे की सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. निश्चितच. त्यामुळे ह्या सगळ्यातनं अनेक सवाल उपस्थित होत आहेत. या आपण या तिघांचे मनपूर्वक धन्यवाद. आज आपण या चर्चेत सहभागी झाल्यात. आपल्यासोबत होते महेश झगडे, माजी सनदी अधिकारी, अनिल थत्ते, ज्येष्ठ पत्रकार, आणि राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी. हे तिघही आपल्यासोबत होते. आपण सगळ्यांनी सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. दरम्यान ही चर्चा आणि या संदर्भातल्या अधिकच्या बातम्यांचे अपडेट्स तुम्ही सगळे एनडीटीव्ही मराठीवर बघू शकणार आहात. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एनडीटीव्ही मराठी.